राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम राम जय जय राम राम जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले साजनी साजनी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर घुमा देवी गोर बापर घुमा देवी गोर बापर घुमा देवी गोर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बापर घुमा देवी गोर बापर घुमा देवी गोर बापर घुमा देवी गोर
हरी जय राम. शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला शेवट भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला. घालून जाता माहेरा जाता 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 माहेरा भेटी रखुमाईचा वरा भेटी रखुमाईचा वरा भेटी रखुमाईचा आलो निघाचा मायरा भेटी रखुमाईचा वरा भेटी रखुमाईचा वरा भेटी रखुमाईचा वरा. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला अवघ्या दुःखाचा मागिला अवघ्या दुःखाचा मागिला परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला अवघ्या दुःखाचा मागिला अवघ्या दुःखाचा मागिला. घालून जाता माहेरा घालून जाता माहेरा भेटी रखुमाईचा वरा भेटी रखुमाईचा वरा भेटी रखुमाईचा वरा भेटी रखुमाईचा वरा भेटी रखुमाईचा वरा. तुका मनवानी गेली आता देवधनी गेली आता देवधनी गेली आता देवधनी तुका मनवाणी गेली आता देवधनी गेली आता देवधनी गेली आता देवधनी. तुका मनवानी गेली आता देवधनी गेली आता देवधनी गेली आता देवधनी तुका मनवानी गेली आता देवधनी गेली आता देवधनी गेली आता देवधनी. घालून जाता माहेरा घालून जाता माहेरा. जाता माहेरा भेटी रखुमाईचा वरा भेटी रखुमाईचा वरा भेटी रखुमाईचा वरा जाता माहेरा भेटी रखुमाईचा वरा भेटी रखुमाईचा वरा भेटी रखुमाईचा रखुमाईचा वरा विठोबा रखुमाई टाळी वाजवा विठोबा पार कुमार पार कुमाई पार कुमार पार कुमार पार शेवट तो भला शेवट तो
भला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला आलो नेला माहेरा आलो नेला माहेरा माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाई जावरा बेटी रखुमाई चावरा भेटे 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 रखुमाई चावरा भेटे रखुमाई चावरा बेटे रखुमा बेटी रखुमाई चावरा
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल कालदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय महाविष्णु भगवान की जय विठ्ठला 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 टाळी वाजवा भजन करा विठ्ठला 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 शेवट तो भला शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा तुका मने वाणी गेली आता देऊधनी किंवा देऊधनी आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा विठाला 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 नादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवामृन्दका नन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपारा अमुपा पांडुरंगा अपारा अमुपा पांडुरंगा अपारा अमुपा पांडुरंगा नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा रूपा विष्णुमाय बापा विश्वरूपा विष्णुमाय बापा विश्वरूपा विष्णुमाय बापा अपारा अमुपा पांडुरंगा अपारा अमुपा पांडुरंगा अपारा
रूपा विष्णुमाय बापा अपारा अमुपा पांडुरंगा विनवितो रंक दास मी अंकित वचन ते एक ऐकावे कलावज्ञ जीवोधरार्थावतारम कलांकांक तेजोदिकामोदिवक्त्रम फलानिशवादापनोदार दक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू यावरी न करावा अवेरू मस्तक माझा पायावरी वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्तक माझ्या पायावरी वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संता मस्तक पायावरी वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्तक माझा पायावरी वार करी संताचा वार करी संताचा वार करी जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे आईसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञान मनोनी आपुलिया बाळा चालवी सकळा नामा मने शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या मायरा भेटी रकुमाईच्या वरा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त रूपी कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग जगतवंदनीय जगतश्रेष्ठ जगदा आधार जगाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय प्रस्तुत अभंगामधून आपला अनुभव प्रतिपादन करतात विठाला श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायचा अभंग आहे आणि तुकोबरा या अभंगातून आपला अनुभव प्रतिपादन करतात तुमच्या आमच्या पुढं आपल्या जीवनामध्ये परमार्थिक आलेला अनुभव तुमच्या आमच्या पुढे ठेवतात ऐका मंडळी संताचा अनुभव हा भूषणीय तुमचा आमचा अनुभव हा दूषणीय विठाला 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 म्हणून संतांना जो अनुभव आला तो संतांना समाजाच्या पुढे ठेवला आणि संताचा अनुभव हा समाजाच्या कामाचा आहे म्हणून तुकोबराय आजच्या अभंगामध्ये तुमच्या आमच्या पुढे अनुभव ठेवतात काय अनुभव आहे तुकोबरायचा तुकोबराय म्हणतात अजीवन त्या भगवान परमात्म्याची सेवा केली एक दिवस सुद्धा एक क्षण सुद्धा त्या भगवान परमात्म्याच्या सेवे व्यतिरिक्त जाऊ दिला नाही त्या भगवान परमात्म्याची जीवनभर सेवा केली त्या सेवेचा परिणाम असा झाला माझ्या जीवनाचा शेवट गोड झाला शेवट तो भला नुसता भला नाही झाला तर माझा बहु गोड झाला गोड तुकोबराय म्हणतात माझा शेवट झाला महाराज शेवट गोड झाला बहु गोड झाला नेमकं जीवनामध्ये झालं तरी काय महाराज म्हणतात आलो निजाच्या माहेरा मी माझ्या निज स्वरूपाच्या ठिकाणी आलो मी माझ्या माहेराला आलो
ज्या देवाची जपी तपी संन्यासी यांना सहसा भेट होत नाही, प्रयत्न करून सुद्धा असाध्य असणारी गोष्ट मला साध्य झाली, त्या भगवान परमात्म्याची मला भेट झाली. आलो निजाच्या मायरा भेटी रकुमाईच्या वरा. महाराज, त्या देवाची भेट तुम्हाला झाली, त्या भगवान परमात्म्याच्या तुम्ही माहेराला आलात, तुमच्या जीवनामध्ये परिणाम काय झाला हो? महाराज म्हणतात देवाची भेट झाली आणि परिणाम होणार नाही असं थोडंच आहे. मग काय परिणाम झाला? महाराज म्हणतात परिहार झाला. कशाचा परिहार झाला हो? महाराज म्हणतात अवघ्या दुःखाचा मागील सर्व जन्माचं दुःख माझं निघून गेलं. संसाराचं दुःख असेल, तिन्ही प्रकारचे ताप माझ्या जीवनामधून निघून गेले. आता माझ्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं दुःख राहिलं नाही. हा परिणाम कशामुळे झाला? देवाच्या भेटीमुळे झाला. महाराज म्हणतात जीवनामध्ये जी उणीव होती ती उणीव देवाच्या दर्शनानं आता भरून गेली. तुका म्हणे वाणी गेली, वाणी म्हणजे उणीव, ही निघून गेली माझ्या जीवनातील. आता काय करणार तुकोबराय तुम्ही? तुकोबराय म्हणले ज्याच्यामुळं माझा शेवट गोड झाला, ज्याच्यामुळं त्या भगवान परमात्म्याची भेट झाली, ज्याच्यामुळं माझ्या जीवनातलं दुःख निघून गेलं, त्याच भगवान परमात्म्याचं आम्ही इथून पुढे सुद्धा भजन करू, हेच आमचं ब्रीद वाक्य. म्हणून तुकोबराय म्हणतात गेली आता देवोदनी, पुन्हा आम्ही त्या भगवान परमात्म्याचंच भजन करू, असा अनुभव प्रतिपादन करणारा अभंग आहे. विठाला अभंग बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. किमनिमित्त सेवा हे समस्त गावकरी मंडळी श्री क्षेत्र शेळगावकर सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपला आजचा कार्यक्रम किमनिमित्त सर्वांना ज्ञात आहे. आपल्या गावच्या या ठिकाणी कैलासवासी शांताबाई रामभाऊ खोसे यांना जाऊन आज 14 दिवस पूर्ण झाले. बरोबर आहे ना? आणि बरोबर आहे ना? 14 दिवस पूर्ण झाली. आणि 14 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे या ठिकाणी गोड जेवणाचा कार्यक्रम असतो. आणि त्यांच्या गंगा पूजनाच्या निमित्तानं, गोड जेवणाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी पाहुणे मंडळी जमलेलो आहोत, आप्तेष्ट मंडळी या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत. या ठिकाणी कार्यक्रमाचं सर्व काही नियोजन आणि आजच्या कार्यक्रमाचे विनीत जे आहेत ते श्री हरिभक्तपरायण आमचे मुंजा भाऊ रामभाऊ खोसे आणि भगवान रामभाऊ खोसे या दोन्ही बंधूंनी आयोजित केलेला आजचा कार्यक्रम आहे. विठाला आजचा कार्यक्रम म्हणजे एका आईच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी किंवा आईच्या ऋणातून फुल नाही पण फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी उतराई होण्यासाठी आजचा कार्यक्रम आहे. त्यानिमित्तानं त्यांचे सर्वच या ठिकाणी चिरंजीव, त्यांच्या मुली या ठिकाणी उपस्थित आहेत. आज खरं पाहिलं तर त्यांच्यासाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी त्यांचा प्रवास हा ऊर्ध्वगतीनं चालू होत असतो. आज त्यांना आपल्याला सर्वांना प्रवासाच्या शुभेच्छा द्यायच्यात. 1 वर्षाला त्यांचा प्रवास हा ठप्प होणार आहे. कर्मानुसार त्यांना गती भेटणार आहे. आणि 1 वर्षाच्या नंतर जो कार्यक्रम केला जातो त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. त्यालाच हिंदू शास्त्रामध्ये मुक्ती दिन म्हणतात. म्हणजे वर्ष श्राद्ध होईपर्यंत कुठलाही आत्मा मुक्त होऊ शकत नाही. विठाला 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 म्हणून आज त्यांच्या गोड जेवणाच्या निमित्तानं त्यांच्या चिरंजीवांना आयोजित केलेला आजचा कार्यक्रम, त्यानिमित्त सर्व काही पाहुणे मंडळी, आप्तेष्ट मंडळी उपस्थित आहेत. परिसरातील सर्व भजनी मंडळी, गावातील सर्व भजनी मंडळी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरण नतमस्तक होतो. गोड ज्यांनी सुरुवात केली आणि चाल गायली आमचे परमश्री परमादरणीय रामहरी महाराज, त्यांना सुद्धा दंडवत करतो. या ठिकाणी त्यांना साथ करणारे आपल्याच गावचे आमचे बबन महाराज, त्यांना सुद्धा दंडवत. या ठिकाणी पक्वादाची गोड अशी साथ करणारे आमचे सुदर्शन महाराज, त्यांना सुद्धा दंडवत करतो. आदी करून आमचे एकनाथ महाराज उपस्थित आहेत. इकडं आमचे वडील उपस्थित आहेत. आणि आपल्या परिसरातील सगळी आमच्या मुंजा भाऊवर प्रेम करणारी, या खोसे परिवारावर प्रेम करणारी या ठिकाणी संपूर्ण आप्तेष्ट मंडळी
परमार्थातली अतिशय ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत. आमचे खडकेकर आहेत, या ठिकाणी बरेच पाहुणे मंडळी आप्तेष्ट मंडळी उपस्थित आहेत. आता सर्वांचा नामोल्लेख काही करत नाही. सर्वांच्या चरण नतमस्तक होतो. विनेकरी बाबापासून तर चोपदार आणि सगळ्यांच्या चरण नतमस्तक होतो. सांसृष्टीमवाल्याच्या चरण नतमस्तक होतो. आपला संपूर्ण कार्यक्रम ज्यांच्या माध्यमातून आज जरी आपण इथं कमी माणसं असलो तरी संपूर्ण महाराष्ट्रभर आपला आजचा कार्यक्रम जे दाखवत आहेत आमचे गणेश भाऊ, त्यांना सुद्धा दंडवत करतो. महाविष्णू भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि अगदी एका तासामध्ये आपली ही सेवा समापन्न करतो. विठाला कैलासवासी शांताबाई यांच्या गोड जेवणाच्या निमित्तानं आम्ही जमलेलो आहोत. आज आमचे मुंजा भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे बंधू भगवान भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या तीन मुली या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिशय आदर्श परिवार हा खुश परिवार आहे. ज्या दिवशी मी भाऊला भेटण्यासाठी गेलो दोन्ही भावांना, त्या दिवशी महाराज अतिशय स्वज्वळ अंतकरणानं दोन्ही चिरंजीवांना आपल्या आईविषयी कृतज्ञ भाव प्रगट केला. म्हणले आमच्या घरचं वातावरण जे एकोप्याचं होतं ते सर्व आमच्या आईमुळं होतं आणि या सर्वांना एकत्र करणारा जो दुआ होता तो आज या सर्वातून निघून गेलेला आहे. नक्कीच महाराज या पाची भावंडाच्या अंतकरणामध्ये या आईविषयी नक्कीच दुःख आहे आणि ते दुःख न भरून निघणारं दुःख आहे. विठाला 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 जगामध्ये किती मोठाली थाप आपल्या पाठीवर पडू द्या, पण आपल्या बापाची थापीची आपल्याला कुणाला सर येत नाही. आणि जगामध्ये किती मोठ्या माणसानं आपल्या तोंडावरून हात फिरू द्या, आपल्या आईच्या हात फिरवण्याची सर या जगामध्ये कोणत्याच माऊलीला येणार नाही. माय आणि बाप आपल्या सर्व जीवनाचं सार असतं. सगळ्यात जास्त प्रेम करणारे आपल्या जगावर जे दोनच वर्ग आहेत, ते म्हणजे मायबापाचा वर्ग आहे. आणि जरी आपण मोठे झालो तरी आईला हे आपण लेकरासारखेच असतो. लेकरवत आपल्यावर आई नेहमी प्रेम करत असते. म्हणून आज त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या आईनं कमवलेलं सगळं काही आमच्या या चिरंजीवाला दिसत असेल, पण या कमवण्याच्या पाठीमागं, कमवणं म्हणजे फक्त पैसा नसतो बरं, कमवणं म्हणजे सत्ता नसते, कमवणं म्हणजे महाराज श्रीमंती नसते, तर घराचा एकोपा कमवणं ही सुद्धा सर्वात मोठी श्रीमंती. आणि मला वाटतंय तो सर्व संपत्ती या खोशे कुटुंबानं कमवलेली आहे. कारण आमचे बालू महाराजाचं त्या ठिकाणी गरुड पुराण चालू होतं बालासाहेब महाराजांचं. आम्ही तिथं सहज गेलो तर महाराज एक नियम त्यांनी सांगितला, ऐका, आदर्श आहे. मी त्यांच्या घरी आलो, त्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्त म्हणून त्यांची स्तुती करत नाही बरं, वस्तुस्थिती सांगतो. त्यांनी मला आल्या आल्या सांगितलं, महाराज आमच्या घरचा नियम आहे की आम्ही 5 जण सुद्धा आहोत, म्हणजे 3 बहिणी आणि आम्ही 2 जण. आमचा दररोजचा नित्यक्रम असा होता, आम्ही आमच्या आईचं दर्शन घेतल्याशिवाय कधीच कुठल्या कामाला सुरुवात केली नाही. आणि आपल्या आईचा आशीर्वाद हा देवापेक्षा आशीर्वाद श्रेष्ठ आहे. विठाला विठाला विठाला. आणि ही गोष्ट महाराज प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये आत्मसात करण्याची गोष्ट आहे. जगामध्ये सगळ्यात मोठं तीर्थ जर कोणतं असेल तर आई, बाप आहे आपला. जगामध्ये तुम्ही कुठल्या तीर्थाला जाऊ नका, माय बाप केवळ काची
अशी आहे, तीर्थक्षेत्र आहे. जगातील सर्वात मोठं तीर्थक्षेत्र जर कोण असेल तर आपले आई वडील आहे. पण असं तीर्थ आज यांच्या जीवनामधून निघून गेलेलं आहे. बघा, आपण वडिलाचं नाव लागत असताना, साहेब, वडिलाचं नाव लागत असताना कधी वडिलाला आपण वडील असं नाव लावत नाही, तर तीर्थरूप म्हणण्याची पद्धत आहे. तीर्थरूप म्हणजे काय, तर मायबाप हे तीर्थच असतात. जगात जेव्हा तुम्ही कुठल्या तीर्थाला जाऊ नका, पण सकाळी सकाळी तुम्ही जर तुमच्या मायबापाचं दर्शन घेतलं तर जगामधले सर्व तीर्थाची तुम्हाला आंघोळ झाली, दर्शन झालं, सगळं झालं. कारण सकळ तीर्थे हे महाराज, हा, सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे दया सेवे सिकीर शरीरे लोन जे. शारीरिक तप सांगत असताना ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय महाराज की सगळ्यात मोठं शारीरिक तप जर कोणतं असेल तर आपल्या आई वडिलाचं दर्शन घेणं हे सगळ्यात मोठं शारीरिक तप आहे. म्हणून लक्षात ठेवा, या परिवाराकडे तुम्हाला आतापर्यंत काही भेटलं असेल किंवा न भेटलं असेल, पण माझी प्रामाणिक इच्छा आहे दादानो, एवढा आदर्श आपण सर्व या शेळगावकरांनी आणि इथल्या आलेल्या आप्तेष्ट मंडळीनं घेऊन गेलात ना, फार मोठी क्रांती होईल. सकाळी उठल्याच्या नंतर आपल्या आईवडिलाचं दर्शन, आईवडिला प्रणिपात, हा फार मोठा महाराज श्रेष्ठ यांनी शिष्टाचार घालून दिलेला आहे. म्हणून प्रथमतः या संपूर्ण कुटुंबाला, या एकत्रीकरणाला, यांच्या एकत्रीपणाला मी अनेक ठिकाणी पाहतो महाराज, मायबापासाठी लेकराचे भांडण आहे. सुदर्शन महाराज अनेक ठिकाणी पाहतो, मायबाप मोठ्यानं सांभाळायचे का मायबाप लहान्यानं सांभाळायचे, याच्यासाठी अनेक झंझटी. तुम्हाला खोटं वाटेल पण आमच्या जवळच एक उदाहरण असं घडलं आप्पा. ज्या मायबापानं 35 एकर जमीन आपल्या मुलासाठी कमवून ठेवली, त्याच मायबापाला आज तेच लेकरं गोठ्यामध्ये ठेवतात. याच्यासारखी दुर्दैवाची बाप या जगामध्ये दुसरी कोणतीच नाही. पण या ठिकाणी एक आश्चर्य पाहायला भेटलं की तर स्पर्धा आहे की आज माझ्याकडे आई राहिली पाहिजे, माझ्याकडे जेवली पाहिजे. म्हणून या संपूर्ण खोशे कुटुंबाला अतिशय मनापासून दंडवत घालतो आणि तुम्हा सर्वांना प्रार्थना करतो. आज यांच्या जीवनामधून त्यांचे वडील जाऊन सुद्धा बरेच दिवस, बरोबर ना, बरेच दिवस झाले. वडील जाऊन किती दिवस झाले? 25 वर्ष. कारण वडील गेले हे मला कशाहून समजलं तर आपल्या या महाविष्णू भगवान दिंडीमध्ये त्यांची दरवर्षी एक पंगत असते आणि त्या पंक्तीला एक पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपल्या वडिलाची आठवण म्हणून दरवर्षी त्यांची पंगत असते. म्हणून वडील जाऊन सुद्धा 25 वर्ष झालं आणि आता नुकतीच त्यांच्या आईचं देव आज्ञा झाली. म्हणून आपल्या सर्वांना एक विनंती करतो, माझ्या अभंगाकडे वळतो की आपण सर्वजण या कुटुंबावर आई वडिलाप्रमाणे प्रेम करा, यांना माया लावा. आईबापाचे सर येत नाही, पण आम्हीच तुमचे आई वडील आहोत, तुमच्या पाठीशी खंबीर उभे आहोत, ही सर्वजणाला प्रार्थना करतो आणि आपल्या अभंगाकडे वळतो. विठाला आईविषयी भरपूर बोलता येईल, बापाविषयी भरपूर बोलता येईल महाराज. भगवान परमात्म्याला प्रत्येकाच्या घरी जाता येत नाही. म्हणून आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. ईश्वराच्या रूपानं जो आत्मा आपल्या घरामध्ये अवतीर्ण आहे त्याला आई म्हणतात. ती आई यांच्या जीवनामधून निघून गेली. भगवान परमात्म्याला प्रत्येकाच्या घरी सांभाळ करता येत नाही, म्हणून बापाच्या रूपानं, आईच्या रूपानं तो प्रत्येकाच्या घरी आलेला आहे. म्हणून ऐका, जीवनामध्ये काही गोष्टी घडल्या किंवा नाही घडल्या तरी चालतील, पण जीवनामध्ये माय बापाची सेवा चुकता कामा नये. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तुम मत भूल. उपकार इनके लाखो है, ये बात तुम मत भूलना. म्हणून बाकी सर्व गोष्टी विसरा, पण जीवनामध्ये माय बापाला आणि जीवनामध्ये मरणाला कधी विसरू नका. विठाला 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 काय केलं हो आईनं आमच्यासाठी? ऐका, बापाचा उपकार मी सांगत नाही आज, पण आईचं सांगून देतो. काय केलं आईनं? त्रोटक त्रोटक मुद्दे सांगतो, माझ्या सेवेकडे वळतो. आईनं या पृथ्वी तलावर पहिल्यांदा पाय ठेवायला जागा आपल्याला दिली. ही आईचा सर्वात मोठा उपकार. आपला नरदेह निर्माण झाला, पाय ठेवायला जागा दिली, पहिला पाय ठेवला. कुठं ठेवला आपण पहिला पाय? सांगा कोणीतरी. आपला प्रथम पाय जर आपण कुठं ठेवला असेल तर आईच्या गर्भामध्ये ठेवला. डायरेक्ट आपण शेळगावला नाही आलो महाराज. पहिल्यांदा आपण पाय ठेवला असेल तर आईच्या गर्भामध्ये. म्हणून लक्षात ठेवा, एखाद्यानं किरायानं रूम दिली तर माणूस त्याचे उपकार जीवनभर विसरत नाही. पण ज्या माईनं आपल्याला आयुष्यभर हे जग दाखवण्यासाठी आपल्या उदरामध्ये जागा दिली,
त्या आईचा फार मोठा उपकार आहे. लक्षात ठेवा, पहिला उपकार आईचा आहे, पहिल्यांदा पाय ठेवायला जागा दिली. दुसरा उपकार आईचा आहे. आता आमच्या मुंजा भाऊच्या घरामध्ये डॉक्टर आहेत, मला काही त्याच्यातली एवढी कळत नाही त्या डॉक्टरीमधलं, पण तरी सुद्धा महाराज आईचा रक्तगट आणि मुलाचा रक्तगट वेगळा असतो. आता डॉक्टर असतात तिथं आणि सुशिक्षित मंडळी वेगळी आहेत. आईचा रक्तगट आणि मुलाचा रक्तगट वेगळा असतो. महाराज ए पॉझिटिव्ह असल आणि दुसरं काय म्हणतात त्याला बी असल, तरी हे रक्तगट जर भिन्न असल तर भिन्न रक्तगट हा चालत नाही. कुणाला रक्त द्यायचं असेल तर त्या रक्तगटातलाच पाहिजे. पण आईचा रक्तगट जरी भिन्न असला आणि मुलाचा रक्तगट जरी भिन्न असला तरी आईचं रक्त हे मुलाला चालतं. हे आईची मातृत्व आहे. विठाला विठाला विठाला. पहिला उपकार पाय ठेवायला जागा दिली, दुसरा उपकार रक्तदान दिलं, तिसरा उपकार श्वासदान दिलं. काय दिलं आईनं? काही मंडळी विचारतील आमच्या मायबापानं आम्हाला काय दिलं. लक्षात ठेवा, श्वासदान जर दिलं असेल तर आपल्या आईनं दिले. आपल्याला आपण ज्यावेळेस गर्भामध्ये असतो त्यावेळेस गर्भामध्ये आपल्याला श्वासाची नितांत आवश्यकता असते. श्वासाची ज्यावेळेस नितांत आवश्यकता असते त्यावेळेस आपल्याला श्वास कुठून पुरतो? ज्यावेळेस आपली महाराज प्रजनन होतं, आपण जन्माला येतो, प्रसूती होते, त्यावेळेस आईचा आणि आपला नाळ जोडलेला असतो. ध्यान देऊन ऐका, आईचा आणि आपला नाळ जोडलेला असतो. नाळ लगेच तोडत नाही. डॉक्टर इथं बरेच जण उपस्थित आहेत. महाराज जोपर्यंत तो मुलगा बाहेरचा श्वास घेत नाही आप्पा, तोपर्यंत डॉक्टर नाळ तोडत नाही. डॉक्टरला विचारलं का हो नाळ तोडत नाही? महाराज जरी हा गर्भामध्ये असेल तरी गर्भामध्ये सुद्धा त्याला श्वासाची आवश्यकता आहे. मग गर्भामध्ये श्वास कसा पुरत असेल तर आईच्या एका नाकपुडीचा श्वास हा स्वतःसाठी असतो आणि एका नाकपुडीचा श्वास हा तिच्या मुलासाठी असतो. म्हणून लक्षात ठेवा, श्वास देणारी आपली आई आहे. रक्तदान दिलं महाराज, पाय ठेवायला जागा दिली, श्वासदान दिलं. चला पुढं. महाराज या जगामध्ये सगळ्यात मोठं दान दिलं असेल आपण ज्याच्यावर उभा आहोत या शरीरामध्ये अस्थि आहे. ही अस्थि दान जर कुणी दिलं असेल तर आईनं दिलं. तुम्ही म्हणताल कसं कसं? बघा, आपण अंत्यसंस्कार झाला, आपले 16 संस्कार आहेत. 16 संस्कारापैकी शेवटचा संस्कार आपला अंत्यसंस्कार आहे, म्हणजे आपला दहनविधी. महाराज तो संस्कार केल्याच्या नंतर माणूस सगळा जळला जातो, भस्मसात होतो. काही राहत नाही माणसाचं. रक्त जळून जातं, त्वचा जळून जाते, सगळं जळून जातं. माणसाचं शिल्लक काय राहतो? काय राहतात? हाडं राहतात ना. कधीतरी विचार करा शेळगावकर, आपण अनेक याला गेलो, अनेक मौतीला गेलो, अनेक जणांची सावडण्यासाठी गेलो. माणसाचं रक्त जळतं, मांस जळतं, सगळं काही जळतं, अस्थिच का राहतात? कधीतरी आपण विचार केला पाहिजे, का अस्थि राहतात? महाराज एका जणाला विचारलं अस्थि का राहतात, त्यावेळेस गोड उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं, शास्त्रज्ञानं सांगितलं की अस्थि ह्या आईच्या दुधापासून बनलेल्या असतात. म्हणून अग्नीच्या बापाची ताकद नाही, आईच्या दुधाला जाळायची. विठाला विठाला विठाला. पहिलं महाराज पाय ठेवायला जागा दिली, दुसरं महाराज रक्तदान दिलं, तिसरं श्वासदान दिलं, चौथं अस्थिदान दिलं. आता पाचवं ऐका, पाचवं सगळ्यात महत्वाचं. इथं काही मी टाळावं म्हणत नाही, पण एक गोड आईसाठी टिपलेलं गीत सांगतो. अमृताहुनी गोड पाजलास पान. अमृतापेक्षाही गोड आपल्या आईनं आपल्याला पाना पाजलाय. तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार भेटणार नाही. सगळ्यात मोठा उपकार आपल्याला अमृतापेक्षाही पाना गोड पाजलाय, म्हणून आईचा फार मोठा उपकार आहे. ऐका, सगळ्यात जास्त आईला आनंद कधी होत असेल तर आपल्या लेकराला दूध पाजताना होत असतो. विठाला 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 विठाला. उदाहरण जरा अलीकडल्या काळातलं पण तुमच्या सर्व श्रुत आहे म्हणून सांगतो. ज्यावेळेस महाराज आपल्या माजी पंतप्रधान आपल्या ह्याच्या त्या महिला होऊन गेल्या, गांधी, कोणत्या? इंदिरा गांधी. त्या इंदिरा गांधीची पत्रकार परिषद भरली. ऐका, पत्रकार परिषद कधी भरली तर त्या पंतप्रधान झाल्याच्या नंतर. पंतप्रधान झाल्याच्या नंतर पत्रकार परिषद भरली आणि त्यांना विचारलं, अहो
तुम्हाला या जगामध्ये सगळ्यात जास्त आनंद कधी झाला? त्यांनी म्हणायला पाहिजे होतं महाराज की आज मी पंतप्रधान झाले म्हणून मला सगळ्यात जास्त आनंद झाला. पण त्यांचं उत्तर ते नव्हतं. त्यांचं उत्तर होतं ज्या वेळेस मी माझ्या राजीवला स्तनपान केलं तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा श्रीमंतीचा आणि आनंदाचा दिवस होता. मला सांगायचंय आई वडिलाला सगळ्यात जास्त आनंद कशात असेल तर आपल्या लेकराच्या कल्याणात आहे. म्हणून या जगामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेस मी सांगून आलो आणि सांगत राहील. मी अभंगामध्ये कधी कधी तुम्हाला बोलून गेलो की महाराज या जगामध्ये जळजळणारी माणसं आहेत, या जगामध्ये तळमळणारी माणसं आहेत, पण या जगामध्ये कळवळणारा एकच वर्ग आहे तो म्हणजे मायबापाचा. जळजळणारी या जगामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला दिसतो. तुम्ही सांप्रदायिक क्षेत्रात जा, तुम्ही महाराज वैद्यकीय क्षेत्रात जा, सामाजिक क्षेत्रात जा, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, गावात जा, महाराज कुठेही जा, इंद्रापासून तर उंदरापर्यंत किंवा मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येक माणसाची जळजळ चालू आहे. जळणारे लोक तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये दिसतील. पकवाज एखादा चांगला वाजायला की त्याच्यावर जळणारे आहेत, गायन एखादा चांगला करत असेल तर त्याच्यावर जळणारे लोक आहेत, एखादा कीर्तन चांगला करत असेल त्याच्यावर जळणारे लोक आहेत. जळणारी वृत्ती प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. मला या वृत्तीचा मला जास्त विचार करायचा नाही. जळणारे तुम्हाला लोक अनेक भेटतील. म्हणून लक्षात ठेवा, जळणाऱ्याविषयी एकच सांगून जातो, एखादा माणूस जोडत असताना मळका माणूस जोडा, गावढळ माणूस जोडा, मित्र मळका असावा पण जळका नसावा, एवढं लक्षात ठेवा. म्हणून चांगल्या वृत्तीची माणसं जोडायला शिका. जळणारी माणसं भरपूर भेटतील, तळमळणारे माणसं भरपूर भेटतील. पैशासाठी प्रत्येकाची तळमळ चालू. या समाजामध्ये प्रत्येक जण धाव करतोय. मी सांगत नाही तुकोबराय म्हणतात, माणूस जोपर्यंत तळमळ सारखी चालू आहे माणसाची, पण असा तळमळ करणाऱ्या माणसाचं दर्शन जीवनामध्ये होऊ नये. सदा तळमळ चित्ताची हळहळ त्याचे दर्शन न व्हावे. तळमळणाऱ्या माणसाचं दर्शन होऊ नये. सारखं ज्याच्या जीवनामध्ये पैसा, सारखं जीवनामध्ये पत्नी, सत्ता, याच्यासाठी ज्याची तळमळ आहे ना, ऐका, अशा माणसाच्या संगतीला जास्त वेळ लावू नका. मग तळमळणारे जळणारे लोक तुम्हाला अनेक भेटतील, पण तुमच्यासाठी कळवळणारा या जगामध्ये एकच वर्ग आहे, तो म्हणजे मायबापाचा वर्ग आहे. ऐशी कळवळ्याची जाती जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती जाती, कळवळ्याची जाती, करीला भाविन प्रीती प्रीती, करीला भाविन प्रीती, ऐशी कळवळ्याची जाती जाती, कळवळ्याची म्हणजे आईची आई, आईशी कळवळ्याची जाती. लेकुरा ते हित हित, लेकुराचे हित, वाहे माऊली ते चित्त,
आहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती जाती ऐशी कळवळ्याची जाती. म्हणून आपल्यावर प्रेम करणारी कळकळ करण्यासाठी आपली आई आहे. एक वाक्य हिंदीमध्ये फार गोड आहे महाराज. आपण प्रत्येक वेळेस बाहेर जातो व्यापाराच्या दृष्टीने. आता ऐका सगळे ज्येष्ठ मंडळी, तिघ जण आपली वाट पाहतात. एक आपले लेकरं सुद्धा वाट पाहतात बाहेर गेल्याच्या नंतर. आपली बायको सुद्धा आपली वाट पाहते आणि आपली माय सुद्धा आपले वाट पाहते. पण हिंदीमध्ये फार गोड सांगितलंय, लेकराला भेटला तर लेकर विचारतात, अब्बा कित्ता कमाया. हा काय म्हणतात? कित्ता कमाया लेकर म्हणतात. बायको जवळ आल्या कित्ता बचाया. कोण म्हणते? बायको काय म्हणते? कित्ता बचाया. पण या जगामध्ये एकच मातृत्व असंय महाराज. ती म्हणते बेटे तूने कुछ खाया. ती म्हणते फक्त तू काय खाल्लंस का, जीवनामध्ये जेवण केलं का हे विचारणारी. 12 वाजता येऊ द्या महाराज आम्ही घरी, पण आमची आई 12 वाजता सुद्धा मला विचारणार की तू जेवलास का. आई जीवनामधून गेली की तुम्हाला जेवण करा म्हणणार किंवा तुमच्यासाठी जेवण्यासाठी थांबणार व्यक्तित्व निघून गेलेलं असतं. पण लक्षात ठेवा, माईचे उपकार बापाचे उपकार फार मोठे आहेत. आता जाता जाता जास्त विस्तार करत नाही. तुम्ही ज्येष्ठ मंडळी, तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही. म्हणून जाता जाता एक ज्ञानोबाराची ओवी सांगतो, माझ्या या वाढलेल्या परिहाराला या ठिकाणी आटोपत घेतो. महाराज जगामध्ये तुम्ही फार मोठे व्हा. तुम्ही एवढे मोठे व्हा की तुमचं सर्व जगामध्ये नावलौकिक होऊ द्या. पण नावलौकिक जरी झाला तरी तुम्ही घरी मायबापाला विसरू नका. ऐका, मायबापाला विसरलात आणि जगामध्ये प्रत्येकाला तुम्ही रामराम घालत असाल, जग तुम्हाला रामराम घालत असेल, तुमचे कडक कपडे असतील, कडक टोप्या असतील, तुम्ही जगामध्ये रामराम या सामशाम घालत असताल, पण घरी मायबापाला जर धड बोलत नसताल तर माऊली ज्ञानोबाराय म्हणतात तुमच्या आमच्यासारखा मूर्ख माणूस या जगामध्ये कुणी नाही. घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, एर विश्वभरी आदरा मूर्खू जैसा. काय करायचं महाराज? जाळायचंय का त्याला? जो महाराज बाहेर गेल्याच्या नंतर लोकाला गोड बोलत असल आणि घरी आल्याच्या नंतर माईला धड बोलत नसल, माऊली ज्ञानोबाराय म्हणतात तो मूर्ख माणूस आहे. म्हणून लक्षात ठेवा, शेवटच्या वेळेला मायबापाला एक वेळची भाकर कमी द्या, पण तोंडानं चांगलं बोला. हीच महाराज आपल्या आई वडिलाविषयी सगळ्यात मोठी श्रद्धांजली आहे आणि सगळ्यात मोठी आपल्या आईला सांभाळणारी, संतोष देणारी बाप आहे. विठाला विठाला विठाला. म्हणून आज आपण या शांताबाईच्या चरणी कैलासवासी नतमस्तक होऊ आणि सर्वांना एकच विनंती करतो. आजपर्यंत आपण त्यांना काही देऊ शकलो नाही, पण या ज्ञानमंडपामध्ये या महाविष्णू भगवान परमात्म्याच्या चरणी आपण प्रार्थना करू. आपण या ठिकाणी एकत्रित झालो तर या भजनामधून जी काही पुण्यही उत्पन्न होईल, या कीर्तनामधून जी काही पुण्यही उत्पन्न होईल, त्यांच्या चरणी आपण अर्पण करू. म्हणून तुम्हा सर्वांना एकच विनंती करतो, अगदी अर्धा तासामध्ये आपली सेवा उरकती घेतो, पण तुम्ही सर्वांगाचे कान करून ऐकायचंय आणि सर्वांनी टाळी वाजून भजन करायचंय. विठाला विठाला विठाला. अभंगाचा सुरुवातीचा शब्द आहे आणि सुरुवातीचा शब्द तो शेवट आहे. काय? शेवट. अभंग सुरुवात केला, पहिला शब्द शेवट. ऐका, हा शेवट शब्द फार गमतीशीर आहे. हा शेवट शब्द प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहेच. या जीवनामध्ये जो जन्माला आलाय त्याचा एक दिवस शेवट होणार म्हणजे होणार. ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं होणार म्हणजे होणार. 2 दिवसाचा करोनी बाजार, जाण जरूर रे बाबा जाण जरूर, जाण जरूर रे बाबा जाण जरूर. इथं जावंच लागतं महाराज. इथला नियम आहे. इथं किती मोठा माणूस असला, किती सत्तावान असला, किती संपत्तीवान असला तर इथं राहू शकत नाही. अहो इथं साधे साधे नाही, येत नाही उर आले अवतार, येत नाही
प्रभू रामचंद्र आले, 1100 वर्ष राज्य केलं, त्यांना सुद्धा जावं लागलं. गोपाल कृष्ण आले, महाराज 125 वर्ष राज्य केलं, त्यांना सुद्धा जावं लागलं. येत नाही उरो आले अवतार. मग महाराज आपली टिमकी कुठं वाजवता? जो जगाचा मालक होता त्याला जावं लागलं. अहो जगाच्या मालकाच्या बापाला सुद्धा जावं लागलं. मातुलो नाही, जगन्माता सीता ज्याची सून होती, राम ज्याचा पुत्र होता, इंद्र ज्याचा मित्र होता, अशा दशरथाला सुद्धा ऐका. मातुलो यस्य गोविंद पिता यस्य धनंजय. ज्याचा मामा भगवान श्रीकृष्ण होता आणि ज्याचा बाप हा भगवान अर्जुनासारखा होता, त्या अभिमन्यूला सुद्धा मरावं लागलं. आपला मामा ग्रामपंचायतचा सदस्य आहे, कुठं जाळता त्याला? मला सांगायचंय आपली काही कुठंच गणना नाही, पण आपण एवढा गर्व करता कामा नाही. शेवट प्रत्येकाच्या जीवनामध्ये ठरलेला आहे. म्हणून लक्षात ठेवा, आपल्या जिंदगीमध्ये सुद्धा अनेक जण गेली. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. बोला बोला. आजा मेला पंजा मेला बाप खतना तू बनतो तो तैसा झाला. खतना तू बनतो तो तैसा झाला. ना तू बनतो तोही तैसा झाला. गेले, इथं राहण्यासाठी कोणीच आलं नाही. म्हणजे शेवट प्रत्येकाच्या जीवनामध्ये ठरलेला आहे. म्हणजे आहे, मरण येणार म्हणजे येणार. महाराज एका गावात उपजला पिंड मरण संगाते. बोला बोला. उपजला पिंड मरण संगाते. उपजला महाराज धन्यवाद. बरं धन्यवाद कशासाठी? प्रमाण म्हणलं म्हणून नाही, द्रौपद म्हणलं म्हणून. नाही तर कधी कधी काय होतं, फक्त प्रमाणच पाठ असतं, द्रौपद पाठ नसतं. आणि शास्त्री महाराजाची परंपरा आहे महाराज, ते द्रौपद आला तर ते भजन्या, नाही तर मग भोजन्या. जाऊ द्या घरी. मला द्रौपद म्हणलं म्हणून. लक्ष 84ची करा सोडवण. मला सांगायचं प्रत्येकाला मरण हे ठरलेलं आहे. महाराज तुम्ही इतक्या वेळ जाता, आम्हाला हेच सांगता की मरण येणार आहे, मरण येणार आहे. आम्हाला माहिती हो, मरण येणार आहे हे आम्हाला माहिती आहे. महाराज मरण येणार आहे आपल्याला जरी माहीत असलं तरी आपण मरणाच्या आधी सावध होत नाही. आपलं महाराज काळ येणार आहे हे आपल्याला जरी माहीत असं, आपल्या सर्वांना माहिती आहे, पण आपण सावध नाही. आपलं सगळं नियोजन झालंय महाराज. आपलं उद्या कोणत्या रानात जायचं, कुठं काय पेरायचं, कुठं कोणत्या पाहुण्याला भेटायचं, कुठल्या सोयरी करायची, कुणाची मोडायची नाही. कुठं कुणाची जोडायची, कुणाची मोडायची, हे सगळं आपलं ठरलेलं आहे महाराज. सगळं नियोजन झालंय. पण मला या मंडपामधलं एखाद्या जरी सांगा
की आपल्या मरणाचं नियोजन ठरलंय की आपल्याला उद्या मरण येणार आहे आणि मरण आल्याच्या नंतर एवढं एवढं माझ्याकडे पुण्य आहे आणि हे पुण्य मी त्या यमाच्या हवाली करणार आहे. असं महाराज कुणाचं नियोजन नाही. सगळं नियोजन झालंय पण मरणाचं झालं नाही. महाराज अशाश्वत संसार आहे, अशाश्वत संसाराचं पूर्ण नियोजन झालंय. शाश्वत मरण हे येणार येणार येणार, पण त्या मरणाचं कुठलंच नियोजन झालं नाही. म्हणून लक्षात ठेवा, सकल साधू संतांना तुम्हाला आम्हाला सांगितलंय आपल्या जीवनामध्ये काळ येईल, काळ घेऊन जाईल, पण ते काळ आल्याच्या नंतर आपल्याकडे काहीतरी अशी साधनं असायला पाहिजे की त्या काळावर आपण विजय मिळवला पाहिजे. काहीतरी असं शस्त्र निर्माण केलं पाहिजे, काहीतरी महाराज असं काही पुरावा, असं काही पुण्य निर्माण केलं पाहिजे की त्या यमाच्या तावडीमध्ये आपल्याला सोडवता. करा हरिभक्ती परलोकी लगामा, हे प्रमाण देताल म्हणून आधीच मी सांगितलं की तुम्ही काय करा, भगवान परमात्म्याची भक्ती करा. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी आता बरा हरिराम बाणी. शेवट तर प्रत्येकाच्या जीवनात येणार आहे, पण हा शेवट आपल्या जीवनामध्ये गोड झाला पाहिजे. हा शेवट आपल्या जीवनामध्ये महाराज कुणीतरी आठवणीत ठेवला पाहिजे, असा आपला शेवट झाला पाहिजे. महाराज माणसानं चालताना असं चाललं पाहिजे की कुणीतरी राम राम घातला पाहिजे. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. वा, उत्तमाची उरे कीर्ती मागे. मी सांगत होतो वाक्य, चालताना असं चाललं पाहिजे की कुणीतरी रामराम घातला पाहिजे, बसताना असं बसलं पाहिजे कुणीतरी आपल्या जवळ येऊन बसलं पाहिजे, आणि मरताना असं मेलं पाहिजे महाराज हाड वैऱ्याच्या जरी आपली मरणाची बातमी कळाली की टपकन त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे, वा माणूस होता घरी. असं जीवन जगलं तर महाराज तो जगला. नाही तर काय महाराज माणसं जगले काय आणि गाढवं जगले काय, त्याच्यात काय नाही. आपण मेल्याच्या नंतर महाराज जर आपल्या हाड वैऱ्याला जरी बातमी कळाली की त्याच्या जीवनामध्ये त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे, तो सुद्धा म्हणला पाहिजे वा माणूस होता घरी. मला सांगायचंय कीर्ती रूपानं माणसानं शिल्लक राहावं. उत्तमची उरे कीर्ती मागे. शेवट येणार आहे. एका गावात असं सांगितलं मी, प्रत्येक जण जाणार आहे. या गावातले सगळे जण जाणार आहेत. सगळे नाराज झाले ना, सगळेजण माझ्याकडे असे डोळे शांत, कुणी माझ्याकडे बघ ना, कुणी बोला ना, मला कुणीच काही करेना. महाराज सगळे नाराज झाले, सगळ्या जणांची तोंड पडले आणि हळूच एक महाराज लांब आजी बसलेल्या होत्या. आजी बसल्या आणि ते आल्या माझ्याकडे, दर्शन घेतलं. 500ची नोट माझ्या पायावर ठेवली. तुम्ही ठेवू नका. 500ची ठेवली आणि ठेवल्याच्या नंतर ते म्हणल्या महाराज फार छान छान कीर्तन केलं. मी म्हणलं बरं आजी, पण माझं कीर्तन या लोकांना पटलेलं दिसा नाही. नाही म्हणले कसं काय पटलं नाही. म्हणे महाराज तुम्ही म्हणले नाही का या गावचे सगळेजण जाणार, सगळेजण मरणार. ते म्हणले हो. मी म्हणलं मरणारच सगळेजण. ते म्हणले हेच पटलं नाही म्हणे गावाला. मी म्हणलं आजी तुम्ही का म्हणून आनंदित आहे. ती म्हणली मी या गावची नाही, मी खडक्याची. मी कुठली म्हणली, खडक्याची. मी म्हणलं तू खडक्याची आस नाही तर सायखेड्याची आस, कुठली जरी असली तरी तुला नेणार काळ म्हणजे नेणार आहे महाराज. गाव गरुड पुराणामध्ये किंवा अन्य शास्त्रामध्ये असे अनेक उदाहरणं आहेत की महाराज गरुडानं आपल्या आईला मरण येऊ नये म्हणून हिमालयामध्ये नेऊन ठेवलं, पण महाराज यम म्हणला बरं झालं माझं गिराईक जवळ आणून ठेवलं, कारण गरुडाच्या आईचं मरण महाराज हिमालयामध्ये होतं. मला सांगायचंय आपण जेवढा वाचवण्याचा प्रयत्न करतो तेवढं मरणाच्या थाळीत जातो आपण. म्हणून लक्षात ठेवा, मरण 100% येणार आहे, पण शेवट मरण आपलं गोड झालं पाहिजे. मग महाराज गोड कशानं होतं, शेवट कशानं गोड होतो, लक्षात ठेवा. शेवट गोड हा देवाच्या नावानं होतो. शेवट तो होतो तुझी आने गोड. तुझी आने म्हणजे देवाच्या येण्यानं शेवट गोड होतो. एक तर आपल्या शेवटाला देव आला पाहिजे, दुसरं नाही देव आला तर आपल्या शेवटाला देवाचं नाव तरी आलं पाहिजे. नाव जर शेवटाला आलं तर आपला शेवट गोड, देव जर आपल्या शेवटाला आला तर आपलं शेवट गोड. आणि या दोन्ही गोष्टी जर आपल्या शेवटाला आला नाही तर आपला शेवट गोड होणार नाही. मग आपला शेवट गोड करायचा असेल तर एक तर देव यायला पाहिजे, नाहीतर देवाचं नाव तरी आपल्या मुखाला यायला पाहिजे. जाऊया, देव येणं फार अवघड आहे, पण देवाचं नाव तरी येऊ शकतं बरं. मग देवाचं नाव आपल्या शेवटाला यावं जर वाटत असेल, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे तुका पार नाही, तुका म्हणे तुका पार नाही.
प्रमाण दिलं मला ओढून तरी घेता येते. काही काही जे हातालाच प्रमाण लागत नाहीत महाराज. हा कसं तरी प्रमाण आलंय, बरोबर दिलं त्यांनी, पण थोडं अगोदर पाहिजे होतं. अंतकाळी ज्याच्या, मी म्हणत होतो आपला शेवट जर गोड करायचा असेल तर महाराज लक्षात ठेवा, एकतर देव आला पाहिजे, नाहीतर देवाचं नाव आलं पाहिजे. मग काहीतरी असं करा की आपल्या शेवटाला देव आला पाहिजे. पण तेवढा प्रयत्न आपल्याला करणं शक्य नाही, कारण देव येणं सोपं नाही देव येऊ द्या, पण देवाचं नाव तरी आलं पाहिजे. आता मला प्रमाणाची आवश्यकता आहे, योग्य प्रमाण पाहिजे. ऐका 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 ऐका, देवाचं नाव आपल्या शेवटाला यावं जर वाटत असेल तर आपल्याला काहीतरी प्रयत्न करावा लागेल. ऐका महाराज, एखादा मुलगा 12वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये शिकत जर असेल, त्या बोर्डामध्ये त्याचा जर प्रथम क्रमांक यावा वाटत असेल तर त्यांनी वर्षभर काय केला पाहिजे? अभ्यास केला पाहिजे. अभ्यास जर केला तर महाराज त्याचा प्रथम क्रमांक येईल. आणि ते जर असा कॅनलनं फिरला, सायकल कारखान्यावर जर फिरला तर नंबर येईल का त्याचा? त्याचा 1 नंबर येईल, पण वरून नाही, खालून येईल. म्हणून लक्षात ठेवा, एक पहिला क्रमांक जर आपल्याला या वाटत असेल कुठं 12वीच्या बोर्डामध्ये, तर वर्षभर महाराज त्याला भुकेची चिंता न करता, पाण्याची चिंता न करता त्यांनी अभ्यास केला पाहिजे. तसं ऐका, मला बोलायचं त्रोटक, वेळ कमी आपल्याकडं, म्हणून मी तुमचे प्रमाण थांबवतोय. म्हणून मरण ही एक परीक्षा आहे महाराज, बोर्ड परीक्षा आहे. या मरण परीक्षेमध्ये पास व्हायचं असेल तर आपल्याला अभ्यास करावा लागेल देवाच्या नावाचा. आणि जो जो देवाच्या नावाचा अभ्यास करेल त्याच्या अंतकाळाला देवाचं नाव येईल आणि देवाच्या नावानं त्याचा शेवट गोड होईल. असं महाराज आपल्याला वासुदेवामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, जर तुम्ही त्या देवाचं भजन केलं तरच तुमचा शेवट गोड होईल. किंवा शेवट गोड करायचं असेल तर देवाचं भजन करावं लागतं. काही थोडा बहुत लाग पारे, काही थोडा बहुत लाग पारे, भक्ती भाव धरा बळकट, भक्ती भाव धरा बळकट, मन ध्यान लावे निरानीत, मन ध्यान लावे निरानीत. जरी करणे असेल गोड शेवट का, तुमचा शेवट गोड व्हावा वाटत असेल तर काय करा? काही थोडा बहुत लाग पाठ, करा भक्तिभाव धरा बळकट, तन मन ध्यान लावणीय द्या नीट. कुठं? संसाराकड नाही. जरी करणे असेल गोड शेवट का, देवाकड लावून द्या. संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणा नाम स्मरा, मुक्ती सायुज तावरा. ऐका, हेची करा बापानो. शेवट गोड व्हा वाटत असेल तर देवाचं नामस्मरण करा, नामचिंतन करा, करा हरी भक्ती, परलोकी येईल कामा, सोडविल यमा पासोनिया. संत संग धरा तुम्ही, हरी भजन करा, पाठी लागला से काळ दात खातो कर करा. म्हणून ऐका, शेवट गोड व्हावट असेल तर देवाचं भजन करा. भजन जर चांगलं केलं, शुद्ध अंतकरणानं केलं तर आपल्या शेवटला देव आल्याशिवाय राहणार नाही. तुकोबरायनं प्रामाणिकपणे भजन केलं दादांनो, एवढं भजन केलं, एवढं भजन केलं, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत, शिंक जांभळी खोकला इतुकाची वेळ वाया गेला. एवढं भजन केलं तुकोबरायनं. किती भजन केलं? गोविंद असनी गोविंद शयनी, गोविंद त्यामनी बैसला ते. तुकोबरायच्या भजनाचा परिणाम महाराज माणसावर तर झाला, चेतनावर होईल यात काही नवल नाही, जडावर सुद्धा झाला महाराज. तुकोबराय ज्या वाटेनं जात होते त्या वाटेची माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. एवढं माझ्या तुकोबरायनं भजन केलं, एवढा परमार्थ केला. तुकोबरायला लोकांना विचारलं, महाराज तुम्ही एवढा परमार्थ केला, एवढं भजन केलं, मग याचा परिणाम तुमच्या जीवनामध्ये काही झाला का? नामाचा घेतला घेतला
माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला मी एक शिंक जांभळी खोकला एवढा सुद्धा वेळ माझा वाया गेला बाकी सगळा वेळ मी कारणी लावला त्याचा परिणाम असा झाला माझ्या जीवनामध्ये मला ज्याची प्राप्ती करायची होती त्याची प्राप्ती झाली कुणाची प्राप्ती झाली मला माझ्या देवाची भेट झाली माझा शेवट गोड झाला अभंगाचं शेवट तो भला 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 माझा बहुमान झाला माझा बहु कोण झाला आलो निदान मोयरा आलो निदान मोयरा कोबराय म्हणतात ज्याच्यासाठी प्रयत्न केला तो माझा जीव शेवटचा दिवस गोड झाला काय झालं देव आला याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड झाला नेमकं काय झालं महाराज तुकोबरायला भेटण्यासाठी देव आला आणि देव भेटण्यासाठी आला तुकोबरायचा शेवट गोड झाला काय झालं तुकोबराय देवाला प्रार्थना करत होती ऐका संत कुठपर्यंत राहतात जोपर्यंत त्यांचं काम आहे तोपर्यंत राहतात आणि काम झालं की चांगले माणसं जास्त दिवस राहत नाहीत आणि जास्त दिवस राहत नाहीत यांनाच चांगले माणसं म्हणायचे ध्यानात आलं असेल तुमच्या आता कोण कोण राहिलेत ते बघा हा महाराज विठाला 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 ऐका कधी विचार करा समाजाला ज्या माणसाची गरज आहे ज्या माणसाची समाजाला उपयोगिता आहे तो माणूस जास्त दिवस टिकत नाही बरं आणि जो माणूस समाजाला नको नकोय लोक वाट पाहिलेत कधी जातेत कधी जातेत कधी जातेत महाराज ते आहेच कुठल्याही पंक्तीला आणि कुठल्याही द्वादशीला हजरच मला एवढंच सांगायचंय चांगले माणसं जास्त दिवस राहत नाहीत तुकोबराय प्रार्थना करत होते देवाला अहो देवा मला आता या शोधिताची नये मनोनी ओळंग तो पाय आता दिसो नये जना ऐसे करा नारायणा आता दिसो नये जना ऐसे करा नारायणा हे देवा आता मला या समाजाची आवश्यकता राहिली नाही समाजानं खूप त्रास दिला मला तुझ्या भेटीची आवश्यकता आहे म्हणून तुकोबराय देवाला प्रार्थना करत होते ऐका आपण सकाळी जे काकड्याची वळ म्हणतो का पहिली ती वळ म्हणजे प्रार्थनेची वळ आहे विनवंतीची वळ आहे तुकोबराय विनंती करत होते तुम्ही सनकादिक मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार सगळे तुकोबरायनं प्रत्येकाला विनंती केली महाराज आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे मला सांगायचंय तुकोबराय प्रार्थना करत होते देवा या प्रत्येकापाशी निरोप दाडवला ज्या वेळेस महाराज कुणीच ऐकत नाही त्यावेळेस वाहन चालक त्या वाहन चालकाला निरोप पाठवला गरुडाचे पायी ठेवे वेळोवेळा डोई वेगी आना वातो हरी मज दिना ते उद्धरी महाराज गरुड ऐकत नाही त्यावेळेस घरच्याला सांगितलं पाय लक्ष्मीचे हाती म्हणून येतो का कुलती लक्ष्मी आईसाहेब म्हणल्या माझ्या हातात काही नाही ते शेषावर झोपलेले त्या शेषाला म्हणा मग तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेला मग त्या शेषानं जरा हवा कमी केली आणि पलंगाची गादी कमी झाली आणि देव जागे झाले आणि तुकोबरायच्याकडे निघाले तुकोबरायकडे भेटण्यासाठी देव आले देव आल्याच्या नंतर तुकोबराय पुढे गेले पहिला आले हरी शंख चक्र शोभे करी गरुड येतो फडात्कारे नाभी नाभी म्हणे तोरे आणि देवाला भेटण्यासाठी तुकोबराय गेल्याच्या नंतर दशमी भगवान परमात्मा आले राहिले तुकोबरायला जेव त्या देवाला जेवू घातलं
बसायला काही नव्हतं. मोडकिया बाजा वरी वाकळाच्या शेजा, खायला मुखशुद्धी तुळशी दळ, तुका मने मी दुर्बळ, पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार, मोडकी जर्जर, दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कन्या. मला त्या देवाला कन्या खाऊ घातल्या आणि आता तुकोबराय होळी झाली, होळीची पोळी खाल्ली, धुलीवंदन झालं आणि विजेच्या दिवशी तुकोबराय महाराज निघाले देवासमोर. देवाला सोबत आहे, देव एका साईडला आहे, तुकोबराय एका साईडला आहेत आणि तुकोबराय आणि देव एका विमानात बसलेले आहेत आणि एका विमानामध्ये बसलेले तुकोबराय महाराज या सगळ्या समाजाला म्हणतात, आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा, आजवरी होतो तुमच्या गावी, आता कृपा असू द्यावी, आता नाही येणे जाणे, सहज खुंटले बोलणे, राम कृष्ण हरी विठ्ठल बोला, तुका जातो वैकुंठाला, जगद्गुरु तुकाराम महाराज की. तुकोबराय वैकुंठाला निघाले. देवाच्या समवेत एका जागी देव एका साईडला आणि तुकोबराय एका साईडला आहेत आणि दोघांचं विमान महाराज वर उड्डाण करतंय. तितक्यात तुकोबराय म्हणतात, ज्याच्यासाठी प्रयत्न केला तो देव माझ्या शेवटाला आला, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. ही एक अभंगाची संगती. आणि आता दुसरी सांगतो बरं, आपण सगळे वारकरी आहेत. तुकोबरायचा हा अभंग पंढरीपर प्रकरणात आलाय म्हणून पंढरीपर लावणं सुद्धा गरजेचं आहे. कसं, तुकोबराय पंढरपूरच्या वारीला गेले आणि वारीला गेल्याच्या नंतर त्या देवाची भेट झाली आणि भेट झाल्याच्या नंतर तुकोबराय म्हणतात, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. कशानं झाला? मी माझ्या माहेराला आलो. अभंगाचं दुसरं निघाच्या माहेरा, आलो निघाच्या माहेरा, आलो निघाच्या माहेरा, आलो निघाच्या माहेरा, आलो निघाच्या माहेरा, एक रखवाईचा वरा, आलो निघाच्या माहेरा, एक रखवाईचा वरा, एक रखवाईचा वरा, आलो निघाच्या माहेरा, आलो निघाच्या माहेरा, आलो निघाच्या तुकोबराय म्हणतात, मी माझ्या निजाच्या माहेराला आलो, म्हणजे मी पंढरपूरला आलो. पंढरपूर हे आमचं माहेर आहे. ऐका, महिला मंडळला माहेर आहे का पुरुष मंडळला माहेर आहे? झालं कीर्तन, याच्यातच संपत. आता बोला नारायण महाराज, महिला तुम्ही म्हणता पुढे येऊन आम्हाला बरं तुम्ही इंजेक्शन दिले. महिला मंडळला माहेर आहे का पुरुष मंडळला? हो, दोन्हीला बी असे माणसं पाहिजेत. आमचं दोन्हीकडे बी हात आहे, हा, पण दोघाला बी आहे म्हणून. ऐका, महिलालाच माहेर नाही, महिलाचं लौकिक माहेर आहे. लौकिक माहेर म्हणजे कुठपर्यंत? जोपर्यंत मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत तिचं माहेर आहे. मायबाप गेल्याच्या नंतर तिला सुद्धा त्या माहेरामध्ये कुणी आसरा देत नाही. पण लक्षात ठेवा, माहेर सर्वांचं एकच आहे. कोणतं? माहेर संताचे नामया स्वामी केशवाचे. कोणतं? बरवे बरवे पंढरपूर विठोबारायाचे नगर. तुमचं आमचं सर्वांचं माहेर एकच आहे. कोणतं? पंढरपूर हे माहेर. पंढरी हे माझे माहेर साजन. आपलं सर्वांचं माहेर आहे. म्हणून लक्षात ठेवा, तुकोबराय म्हणतात, मी माझ्या माहेराला आलो. आलो निजाच्या माहेरा. माहेराला आल्याच्या नंतर काय झालं? भेटी रखुमाईच्या वरा. पण खरं सांगा, महिला मंडळी, तुम्हाला माहेर आवडतं का सासर आवडतं? काय आवडतं? हो समिंद्रा काकू, सोपल्या काका, हा, काय आवडतं तुम्हाला? जाऊया, लय जड होईल, जरा सोपं सांगतो. जरा माहेर आवडतं का? खरं सांगा.
इमानदारीनं दोघं इथं कीर्तनाला आलात, घरी गेल्याच्या नंतर पंचायत होऊ नये. आताच सांगा, माहेर आवडतं का सासर आवडतं? काय आवडतं? सासर. इथं आल्यावर तसंच म्हणणार तुम्ही. हा, इथं आल्यावर तुम्हाला माहिती, घरी गेलं की आपले तानातान झाल्याशिवाय राहणार नाही. पण खरं सांगू का, तुमच्या मनातलं सांगू का, तुम्हाला सासर आवडत नाही, तुम्हाला माहेरच आवडतं. का माहेर आवडतं? अहो तुम्हाला नाही, आम्हाला सुद्धा माहेर आवडतं. आम्हाला नाही, सगळ्या संतालाच माहेर आवडतं. का? अहो सगळ्या संताला जर माहेर आवडलं नसतं तर म्हणलेच नसते, आपुल्या माहेरा जाईन मी आता, किंवा जाई रगे माये तया पंढरपुरा भेटे ना माहेरा आपुली. संत म्हणले नसते, जनाबाई म्हणल्याच नसत्या, त्यांना माहेर आवडलं नसतं. बाई बाई जाते ग माहेरा, बाई बाई जाते ग माहेराला. माहेर का आवडतं याचं कारण सांगतो, सेवेला पूर्ण विराम देतो. माहेर म्हणजे स्वतंत्रता आहे आणि सासर म्हणजे महाराज पारतंत्रता आहे. सासर म्हणजे महाराज जन्म मरणाची आम्हाला सोसावे लागणार आहे, झळ सोसावी लागणार आहे. पण माहेर जर पाहिलं तर मोकळे. सोपं सांगू का, आता शाळेत सगळे जण गेलेले, तुम्ही गेलेलात, मी बी गेलेलो. शाळा भरते कितला होत तुमच्या काळात, कितला भरत होती? आता तुम्ही ज्येष्ठ आहेत, तुम्हाला विचारू नये, तुम्हाला रागता येत नाही ना दाजी? शिक्षक आहेत का? मग काय करत नाही. पण शिक्षकाला कसं विचारावं आपण? आपण इकडंच विचारावं. गुरुजीला शिकवू नये, कारण त्यांनी आपल्याला शिकवलं. हा, बरं जाऊ द्या. साहेब आमचे आलेत, कारखाना सोडून आलेत, महाराज ड्युटीला असून आज मुला भाऊच्या या कार्यक्रमासाठी आलेत. साहेब आपण शाळेमध्ये तुम्ही गेलात, मग आपण म्हणजे सोबत नव्हतो पण आपण शाळेमध्ये गेलो, तुम्ही सुद्धा गेलात. खरं सांगा, आपली शाळा भरली 10ला, सुटली कितला? बरं जाऊ दे, ह्या पोराकडे जातो. तुझी शाळा कितला भरते रे? 10:30ला, अर्धा तास लेट. चांगलंय भाऊ. बरं जाऊ दे. शाळा भरते कितला? ताईट बस. कितला भरते? 10:30ला. सुटते कितला? 4:30ला. 10ला भरते आणि 4:30ला सुटते. 10ला एक बेल वाजते का नाही? वाजते ना. 10ला एक बेल वाजते आणि 4:30ला एक बेल वाजते. खरं सांग इमानदारीनं, तुला महाराजाची शपथ आहे, तुला बेल कोणती आवडते? 4ची आवडते का 10ची आवडते? खरं सांग तुला कुणी शिक्षा करणार नाही, मी तुला चॉकलेट देतो. कोणती बेल आवडते तुला? खरं सांग. 10ची आवडते का 5ची आवडते? 10ची. बरा गुरु भेटलास तू महाराज. 10:30ची बेल कुणालाच आवडत नाही. सगळ्यात जास्त आनंद होतो कधी? 4:30ची बेल वाजली की. काय आनंद होतो महाराज? 10ची बेल आपल्याला गुतवणारी आहे आणि 10:30ची बेल ही आपल्याला मुक्त करणारी आहे. माणसाला मुक्तता आवडते, माणसाला कुणाच्या बंधनात नकोय महाराज. माणूस मुक्त जेवढा होईल तेवढा आनंदित राहतो. तसं तुकोबराय म्हणतात, आजपर्यंत आम्ही जन्म मरणाच्या कचाट्यात होतो, पण देवाची भेट झाली, आमचं जन्म मरण. तुका पंढरीशी गेला आणि पुन्हा जन्म नाही आला. आता आम्ही जन्माला येणार नाही. तुका म्हणे आता गर्भ नाही धरू, औषध जे करू महाराज, आम्ही आता गर्भ धरणार नाही, जन्माला येणार नाही. मला सांगायचंय स्वतंत्र हो महाराज. जेवढ्या मुक्तपणे लेक ही माहेराला राहू शकते तेवढ्या सासराला नाही. सासरला गेल्याच्या नंतर ती 10 वाजता जरी चुकायले का 10 वाजता जरी झोपली सासरला तरी चालतं का? नाही. माहेरला 10 नाही, मला 2 वाजता झोपू द्या, तिला कुणी काही म्हणत नाही. का? अहो तू कोवर आहे म्हणतात, आम्हाला सासूरवासाला जायचंय आणि आमच्या माहेरला आम्ही निवांत आहे. सोशीला होता सासूरवास, बहुताचा बहुत दिवस, बहु कामे पुरविला सोस, आता उदास आपल्या ते. मला सांगायचंय माहेर म्हणजे मुक्त करणार आहे, सासर म्हणजे अडकणार आहे. तुकोबर आहे म्हणतात, आम्ही आमच्या माहेराला आलो म्हणजे मुक्त झालो. आलो निजाच्या माहेरा, बेटी रकुमाईच्या वरा. जीवनामध्ये काय झालं तर आमच्या जीवनामध्ये दुःख निघून गेलं, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला. आपल्या जीवनामध्ये अनेक दुःख आहेत महाराज. आपल्या जन्माचं दुःख आहे, मरणाचं दुःख आहे. ऐका, आता जन्माचं दुःख सांगत नाही पण मरणाचं सांगतो. माणूस जर मरत असेल तर महाराज त्याला यम दिसतात आणि मरताना माणसाला जेवढा त्रास होतो तो त्रास अगण्य, त्याचं नगण्य महाराज त्याची गणनाच करू शकत नाही, एवढा त्रास होतो. एका जणानं सांगितलं, एका रोमाच्या ठिकाणी, आपल्या रोम आहेत, केस आहेत आपल्याला, एका रोमाच्या ठिकाणी 1000 इंगळ्या चावाव्या. 1000 इंगळ्या चावल्याच्या नंतर जे दुःख होतं त्याच्या 1000 पट माणूस मरताना दुःख होतं. मरताना फार दुःख होतं महाराज. मरणाचं अंतकाल, जन्म दुःखम जया दुःखम, पुन्हा जरा दुःखम पुन्हा पुन्हा,
अंतकाळेच महादुःखम तस्मात जागृती जागृती जागृती. सुभाषितकार सांगतात अंतकाळाचं सगळ्यात मोठं दुःख आहे. म्हणून अंतकाळाच्या दुःखातून सुटायचं असं तर एकच करा, त्या भगवान परमात्म्याच्या भेटीला जा. तुकोबराय म्हणतात मी गेलो परिहार झाला, अवघ्या दुःखाचा मागेला, आलो निजाच्या माहेरा, बेटी रखुमाईच्या वरा. माझ्या जीवनामध्ये जी उणीव होती ती सगळी उणीव त्या देवाच्या नावानं भरून निघाली. म्हणून तुकोबराय म्हणतात तुका म्हणे वाणी, वाणी म्हणजे उणी, उणेपणा सर्व निघून गेला. काय झालं महाराज, आपण उणव आहोत. कुठपर्यंत उणे आहोत? गंगा आहे, गंगा जोपर्यंत सागराला मिळत नाही तोपर्यंत गंगेमध्ये उणेपणा आहे. एकदा जी सागराला मिळाली तुका म्हणजे गंगा सागर संगमी. तसं आपण देवाचे अंश आहोत. अंशाने अंशात शरण गेलं की अंशाची परिपूर्णता आहे. म्हणून आपण महाविष्णूला शरण गेलो की आपल्या जीवनामधला उणेपणा निघून जातो. तुकोबराय म्हणतात मी पंढरपूरला गेलो, देवाची भेट झाली आणि देवाला गेल्याच्या नंतर माझ्या जीवनातला उणेपणा निघून गेला, माझं जीवन गोड झालं, धन्य झालं. अशा आशयाचा अभंग या सेवेकरता निवडलेला होता. या अभंगामधून तुकोबराय म्हणतात आपला शेवट गोड झाला. आपल्या जीवनामध्ये सुद्धा असाच शेवट गोड व्हावा, देवाची भेट व्हावी. नाही देवाची भेट झाली तर देवाचं नाव तरी आपल्या मुखाला यावं. ऐका, ते माणसं धन्य आहेत महाराज, त्यांचा शेवट गोड झाला. अहो, मुस्लिम समाजामध्ये एक महात्मा जन्माला आला आणि कीर्तन करता करता मेला. आपल्या सगळ्याला माहिती आहे. मुस्लिम समाजामध्ये जन्माला येऊन मला सांगायचं कोणत्या समाजाचं आहे मला महत्वाचं नाही, मरण कसं आलं हे फार महत्वाचं. माणसाला मरण यावं कसं? महाराज देवाचं भजन करता करता. माणसाला मरण यावं देवाची पूजा करता करता. माणसाला मरण यावं महाराज शुद्ध पक्षामध्ये. माणसाला मरण यावं महाराज दिवसा यावं, संध्याकाळी मरण येऊ नये, दक्षिणायमध्ये येऊ नये. माणसाला अधोगतीला जाण्याचे लक्षण येते. म्हणून लक्षात ठेवा मरण शुद्ध आलं पाहिजे. जसं आमच्या कैलासवासी शांताबाईला मरण आलं बघा. वार मार्गशीर्ष महिना आहे, पुन्हा वार गुरुवार आहे आणि पुन्हा दिवसा आहे आणि तिथी पौर्णिमा, मास मार्गशीर्ष आणि गुरुवार आहे. म्हणजे दत्तात्रयानं जो काही पुण्यकाळ निवडला तो आमच्या शांताबाईनं या ठिकाणी निवडला. खरंच त्या माऊलीसाठी आपण सर्वांनी एकदा खरंच हात जोडून नमस्कार केला पाहिजे. चांगल्या प्रकारचं मरण या ठिकाणी त्यांना आलं. आपल्याला सुद्धा असं मरण आलं पाहिजे. देवाचं भजन करता करता, देवाचं पूजन करता करता, ज्याला ज्याला देवाचं भजन करता करता मरण येईल तुकोबराय म्हणतात त्याचा शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. देवाला प्रार्थना करा, महाविष्णूला प्रार्थना करा. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेंगे तब प्राण तन से निकले. माझा देवा एवढीच विनंती आहे की तुझं भजन करता करता मरण यावं. आपल्याला उगत महाराज बोराट्या तोडताना पेंड्या उपसताना मरण येऊ नये, ते अधोगतीला जायचे लक्षण आहे. आपल्याला मरण यावं, प्रार्थना करा. इथं बसलेली मंडळी मरणाची एवढीच प्रार्थना करा, आम्ही काही करू द्या पण देवा तुझं नाव मुखात असताना आम्हाला मरण यावं. जर मरण आलं तर आमचं मरण सार्थक आहे. तुकोबराय जशी प्रार्थना करतात तशी आपण प्रार्थना करू. आणि एकदा आपल्या या ठिकाणी कैलासवासी शांताबाईसाठी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण सर्वांनी भजन करू. एकदा वर हात करा सर्वजण. सर्वजणांनी टाळी वाजून भजन करायचंय. विठोबा रखुमाई, टाळी टाळी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागीला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा तुका म्हणे वाणी गेली आता देवोधनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा असो यथामती यथावकाश जेवढा वेळ या ठिकाणी भेटला तेवढ्या वेळेमध्ये भगवान परमात्म्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आजची नैमित्तिक कीर्तन सेवा आहे. सर्व ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरण नतमस्तक होतो. कैलासवासी शांताबाई या ठिकाणी रामभाऊ खोसे यांना सर्वांच्या वतीनं या ठिकाणी महाविष्णू भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना चांगली सद्गती भेटावी आणि त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची भगवान परमात्म्यानं शक्ती द्यावी ही प्रार्थना करतो. आणि तुम्हा सर्वांना विनंती करतो, जीवनामध्ये प्रत्येकाला शेवट येणार आहे. काहीतरी वेळ असा काढा दादानो की देवावर प्रेम करा. थोडा तरी वेळ असा काढा. अहो संपत्ती संतती याच्यामध्ये पूर्ण वेळ आपला चाललाय, पण 5 मिनिटं असे काढा की ते केवळ महाविष्णू भगवंतासाठी असले पाहिजे, ते केवळ देवासाठी असले पाहिजे. जिंदगी ऐसी है फुर्सत न मिलेगी काम से, जिंदगी ऐसी है फुर्सत न मिलेगी काम से, कुछ वक्त ऐसा निकालो प्रेम करो श्री राम से. प्रेम करा देवावर, आणि प्रेम जर केलं तर देव सुद्धा आपल्यावर प्रेम केल्याशिवाय राहणार नाही. सगळे उपस्थित राहिले. एकदा सर्व भजनी मंडळीसाठी टाळी वाजवा. टाळी वाजवा सगळ्या भजनी मंडळीसाठी. आपलं शेळगावचं वैभव आहे की महाराज आपल्या शेळगावला किरायानं भजने आणावं लागत नाहीत. हा, किरायानं भजने आणावं लागत नाही. काही काही गावाला महाराज टेम्पो भरून आणावं लागतात किरायानं. बघितले ते आता इथं माहिती आहे, आमचे खरात मामा आलेले तिथं. महाराज किरायानं आणावं लागतात आपल्या इथं. काल काय भाऊनं गोड बोलले महाराज, मी त्या उपस्थित होतो. इथं कायाचीच आवश्यकता नाही. वैकुंठी तो ऐसे नाही, कैसे नाही, शेळगाव ऐसे नाही. हे लक्षात ठेवा. तुमच्या विसरून गेले काय तुम्ही? ते म्हणले वैकुंठात सुद्धा नाही, कसं शेळगाव सारखं. इथं नुसता माणूस जरी उभा राहिला तरी भजनी मंडळी गोळा होते. की महाराज सर्व भजनी मंडळीला विनंती आहे की आपण सर्वांनी कुणाचाही कार्यक्रम असू द्या महाराज, तिथं आपले मतभेद मनभेद दूर ठेवून एक महाविष्णू भगवान परमात्म्याला पुढे ठेवून आपण सर्वांनी उपस्थित राहता आणि इथून पुढेही राहावं हीच एक प्रार्थना करतो. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय 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 विठ्ठल. बरोबर. कानेगाव आणि ममदापूर द्रौपदी नाथ महाराज आणि नरवाडकर. म्हणा म्हणा. तुका मने वाणी, तुका मने वाणी, तुका म्हणे 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 वाणी रे, तुका म्हणे वाणी. घेऊ धानी सेवू आता, गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. गेली आता उडणे, देऊ धनी गेली आता घेऊ धने, आलो निजाच्या माहेरा,
हा देव एक सूचना आहे आपल्याला. आपल्या गावचे मृदंग भूषण आमचे सुदर्शन महाराज यांनी आपल्याच गावामध्ये सुंदर प्रकारचे क्लासेस सुरू केलेले आहेत आणि आपल्याच गावचे बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी मृदंग शिकत आहेत. आपल्याला सर्वांना विनंती, आपल्या लहान लहान बालकाला पक्वात शिकवायला येते सुदर्शन महाराज गावागावात दुसऱ्या गावाहून येऊन लोक शिकवतात किंवा दुसऱ्या गावाला शिकण्यासाठी जातात. तर आपली विनंती सर्वांना, आपल्या गावामध्ये त्यांनी सुंदर क्लास सुरू केलेत. आपण सर्वांनी एखादा मुलगा त्या ठिकाणी क्लाससाठी पाठवावा आणि त्याला मृदंग पुढे ही परंपरा जतन करावी एवढी विनंती करतो. सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय विठ्ठल
वल्लभ वल्लभ पाये आषाढी कार्तिक माझी आस पंढरीचा वार करी संत संग सर्व काळ पंढरीचा वार करी चंद्रभागे स्नान पंढरीचा वार करी मागण ते एक तुझ प्रती आहे या संतासिनी रवी हेची मजदी कामणे आता उदार तू होय मज ठेवी पायी संताची